आज निघला बैलाचे तोंडाशी रागात. संध्याकाळचे आलो मयूरदाच्या दुकानात. भेटला आपल्याला अंशभाई शेंगते बोलतो नाश्ता करायला जाऊ चल बोलतो. आलो मला की एकता नाही तर चायनीज वेल खायला. भाई एकदा 2-3 तरी खान बोलतो. आवरी भूक लागली बोलतो. याला ऐकलं बरं अख्खा खा बरं तू. याला बघून आमचं पहिलं दिवस आठवण आलं. आम्ही पण पहिले असंच सायकलवर रायडिंग गिरी करायचो ना चिखल्यान माकाचो. केला नाश्ता ना चाललो आता थंडा पियाला. भाई एकदा 2 तरी थंड पिन आता बोलतो. घेतलं थंड. याला ऐकलं एक पहिले खपो ना बोलतो. दोन्ही दे बोलतो. दोन्ही पिन बोलतो. मी मला पक्की भूक लागली. निघलो मग डायरेक्ट आता बैलांजवळ जायला. मस्तपैकी आता बसू तिथं. बेरेन पोचलो ना. अंश भाई भराकला डायरेक्ट बैलाची तोंडाशी रागात निघतो बोलतं. तसंच मग जवळच्या बागाला गेलो तर भाई बीट का होता ना त्याचा लाल परो होता. आम्ही घाबरलेलो याला बघून. संध्याकाळचे मग गुड्डू भाईनी घेतली अगरबत्ती लावला तर अंश भाई की त्याचा पाठ सोरतच नव्हता. निसती त्याच्या मागं भंग. तसंच मग नंतर अंश भाईला बैलाचे रंग. भाई एकटं बोलतो दुसऱ्या न करता बोलतो मना काहीच न करत बोलते. बैलांनी मारला पण नव्हता तर भाई उसाकला. संध्याकाळच्या मग चालला भाई बोलतो ट्युशन बोलतो ना तर मॅडम लय मारल बोलतो म्हणा. मी पण चाललो म्हणलं की नाक्यावर मला पण काम होतंय. नाक्यावर पोचलो तवरण बघतो तर ये 2 भाई असं चाललं जे होतं की कोणाला मारायलाच येतं. भेटला मग मलिक भाई ना. त्याच्या नंतर आलता भाई लय दिवसांची दिसले नाक्यावर आज. तर चला काय आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि नसेल आवडला तरी लाईक करा. बाय बाय.